ॐ अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनाशलाकाय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै चक्षुरुन्मिलितं श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्य विष्णं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरुन् श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सार्वभूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार की आप ऑफलाईनला आले. नाहीतर गेल्या वेळेस आमचा क्लास अर्धा होता, 2-3 मातेजी इकडे होते आणि 2-3 प्रभू तिकडे होते. तर थँक्यू, तुम्ही मान ठेवला माझ्या शब्दाचा. तर हा जो श्लोक आहे 11वा, विद्यां च विद्यां च यस्ते वेदोभ्यां सह अविद्यायां मृत्युं तीत्वा विद्यायाम अमृत अश्नुते. तर त्याचं ट्रान्सलेशन वाचणार का कोणी? जो मनुष्य शांतीपुत्र जो मनुष्य विद्या आणि अविद्या एकाच वेळी जाणतो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमर तत्वाच्या पूर्ण वरदानाचा आनंद उपभोगू शकतो. आता मी बघा आणि तुम्ही बघा इकडे काय लिहिलेलं आहे ईशोपनिषद मध्ये की जो हे दोन्ही विद्या आणि अविद्या हे दोघांना समजू शकतो तो काय करू शकतो, तो जन्म मृत्यूच्या पलीकडे जाऊ शकतो आणि अमरत्वेकडे जाऊ शकतो, है ना. कारण की जे लोक अविद्याचं ज्ञान जे आहे ते अर्जित करतात, म्हणून ते मंत्र 9 मध्ये म्हणतात ना, अंधतमम प्रविशन्ति. तर ते कुठे प्रवेश करतात? जे लोकांकडे अविद्या आहे, ज्याच्याकडे विद्या नाही, तो कुठे प्रवेश करतो? अंधकारच्या जाग्यामध्ये प्रवेश करतो, म्हणजे नर्कमध्ये तो प्रवेश करते. आणि जे लोक विद्या ग्रहण करतात किंवा समजतात, है ना, तर पण ते जी विद्या जी आहे ते कृष्णाच्या ज्ञानाच्या व्यतिरिक्त जी विद्या असते. जसं आपण स्कूलमध्ये जातो तर आपण विद्या घेतो ना, मॅथ, सायन्स, इंग्लिश, हिंदी, मराठी. तर ते कृष्णाच्या ज्ञानच्या विरुद्ध म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त असतो. तर ते लोकही कुठे जातात? ते सुद्धा नर्कमध्ये जातात. तर विद्या म्हणजे काय? विद्या म्हणजे जे आहे निराकार आध्यात्मिक ज्ञान ज्याच्यामध्ये भक्ती नसते, म्हणून ती काय आहे? ती अपूर्ण आहे. आणि अविद्या तर अपूर्ण आहेच, कारण की काय आहे की त्याच्यामध्ये भौतिक ज्ञान आहे पण त्याच्यामध्ये कृष्ण भावनामृत नाही आहे. म्हणजे जसं काय की आपलं विज्ञान आहे किंवा हिंदी मराठी आहे, ते फक्त इंद्रिय तृप्तीसाठी करण्यासाठी आहे आणि ते आपल्या फक्त
शरीराच्या अवतीभोवती फिरणारी तो अविद्या आहे. म्हणून ते म्हणतात की हे दोन्ही विद्या अविद्या दोन्ही जे आपल्याला कुठे घेऊन जातील, ते नरकच्या कडेच घेऊन जातील. पण या श्लोकमध्ये काय म्हणतात, जे लोक विद्या आणि अविद्या दोघांना बरोबर ओळखतात, तर ते काय करतात, हे मृत्यू संसार जे आहे त्याच्या पलीकडे ते जाऊ शकतात. तर आपण ही जी अविद्या आहे ती कशी वापरू शकतो आपण? ही अविद्या जी आहे ते आपण आपल्या भौतिक जे काही कर्म आहे है ना, भगवंताच्या सेवेसाठी आपण वापरू शकतो. आणि विद्या सुद्धा जी आहे, जे भक्तीचं ज्ञान आहे, ते मग आपल्याला भगवंताकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण जे आहे ते वापरू शकतो. हे विद्या आणि अविद्या. पण आता बघूया की खरी विद्या काय. आपण गेल्या वेळेस बघितलं होतं 13वा अध्यायाचा 8वा श्लोक, 8वा 9वा 10वा 11वा आणि 12वा आपण बघितलं होतं की ती खरी विद्या काय. कारण की भगवंतांनी त्या विद्याची काय दिलेली आहे, डेफिनेशन दिलेली आहे. डेफिनेशन को क्या बोलते हैं, व्याख्या दिलेली आहे. ठीक आहे ना. तर विद्या म्हणजे काय, जे ज्ञान आपल्याला भक्तीकडे घेऊन जाते आहे ते खरं विद्या आहे. आणि जे ज्ञान भगवंताकडे घेऊन नाही जाते ते सगळं अविद्या आहे, है ना. तर जरा परत एकदा जरा ते जो 13वा अध्याय आहे त्याचा ते जरा श्लोक एकदा बघून घेऊया. 13.8 8 ते 12 8 ते 12 ते एकाच ह्याच्यामध्ये आहे. बघा काय काय आहे त्याच्यात मध्ये. अमानित्वम विद्यामध्ये आलं, म्हणजे विनम्रता विद्यामध्ये आलं. अदंभित्वम विद्यामध्ये आलं. अहिंसा विद्यामध्ये, शांतीर विद्यामध्ये, आर्जवम विद्यामध्ये. आचार्योपासना म्हणजे काय, गुरु ग्रहण करणे. शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह, इंद्रियार्थेषु म्हणजे काय, जे आपल्याला इंद्रियाला कंट्रोल केलेलं आहे, जे आहे बांधून ठेवलेलं आहे. वैराग्यम, अहंकारम, ते म्हणजे हे काय आहे, अनअहंकार, सॉरी अहंकार नाही, अनअहंकार म्हणजे काय, ज्याच्याकडे अहंकार नसतो. आणि मग अशक्ती है ना, आसक्ती, ज्याच्याकडे आसक्ती नसते कुठल्या वस्तू बरोबर. आणि मग म्हणतात की आसक्ती कशामध्ये नसते, पुत्रामध्ये किंवा बायकोमध्ये किंवा घराकडे ती आसक्ती नसते. समचित्वम, अगदी समचित्त म्हणजे दुःख आणि सुख मध्ये सुद्धा तो समभाव ठेवतो, राईट. मग अनन्य योगेनं, भगवंताकडे अनन्य भावनी जे आहे तो आपला संबंध जो आहे तो स्थापित करतो. आणि अव्याभिचारिणी, बघा व्याभिचारी म्हणजे काय, जे लोकांच्या भक्तीमध्ये ब्रेक पडतो. आज 16 माळा केली, उद्या 16 माळा नाही करणार, परवा करणार, तेरवा नाही करणार, ते असं चालत जातात. तर ते म्हणतात की जे आहे अव्याभिचारिणी म्हणजे काय, त्याच्यामध्ये ब्रेक नसतो, निरंतर चालत असते त्यांची भक्ती. आणि म्हणतात की जे आहे सेवितम, सेवा चाललेली असते त्यांची, है ना. तर तत्वज्ञानी, है ना. आणि नित्यत्वम, सारखं, नित्य म्हणजे रोज एकच कार्य करून जे आहे, आणि जे रोज एकच कार्य करतात पण त्यांना थकवा होत नाही. तर हे सगळे जे गुण आहे, कृष्णा म्हणतात की मी ही घोषणा करतो, आय डिक्लेअर टू बी नॉलेज, म्हणजे हे ज्ञान आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते क्या आहे, ते अज्ञान आहे. तर तुम्ही बघा भगवद्गीतामध्येच ऍक्च्युली लिहिलेलं आहे 7.15 मध्ये, नमाम दुष्कृतीनं मूढा प्रपद्यन्ते नराधम. तर जे लोक जे आहेत अंधकारमध्ये आहेत ते काय आहे, दुष्कृत सुद्धा आहे, मूढ आहे, आणि काय आहे, नराधम सुद्धा आहे. का,
कारण की ते जे आहे ते मला शरणागत होत नाही आहे. तर याच्यामध्ये जे आहे, जे लोक भगवंताला शरणागत होतात ते जे आहे ते विद्यामध्ये आहे, कारण की त्यांना माहिती आहे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, कृष्ण परमपुरुष आहे, माझा जीवनचा असली हे जे आहे भगवंताची भक्ती करणे आहे, आणि हे सगळं जे ज्ञान आहे मग आपल्याला मोक्ष तिकडे घेणार. पण अविद्या काय आहे? मी हे शरीरच आहे, मला इंद्रिय तृप्ती करायची आहे, मी फक्त पैशासाठी जगतोय, मला पूजा लाभ प्रतिष्ठा, मग मी भगवंताला विसरून जातो आणि मग मला जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये परत परत, हे सगळी अविद्या आहे. ठीक आहे, हे कळलं विद्या अविद्याचं थोडाफार जरा. तर अविद्या काय करते? आपल्याला कर्मच्या बंधनामध्ये बांधते ना, आणि विद्या काय करते? आपल्याला मुक्त करते. ठीक आहे ना. तर चला आपण जरा जाऊया आपल्या श्लोकाकडे. आता बघा, सगळ्यांना काय पाहिजे तुला बाळा? काहीतरी पेन पेन्सिल पाहिजे त्याला? लिहायचंय? अच्छा, त्याला लिहायचंय. अच्छा, ओके. तर जेव्हापासून हा संसार भौतिक जगत झालाय ना, सगळ्यांना एक शाश्वत जीवन पाहिजे ना जगायसाठी. पण हे जे भौतिक प्रकृतीचे जे नियम आहेत ते इतके दुष्ट आहेत की कोणी मृत्यूच्या पंजामधनं कोणी सुटका करू शकत नाही स्वतःची. कुणाला मरायचं नाही आहे, पण सगळे पण काय करतात? म्हातारे होतात आणि कधी ना कधी मृत्यू येतात. आजकाल तर म्हातारे सुद्धा होत नाही, जवानीमध्येच जातात. आता या आठवड्यामध्ये आमच्या घरात 2 मृत्यू झाले. माझी भाभी 60 वर्षाची, ती गेली, आणि दुसऱ्याच दिवशी माझा भाऊ मुंबईवरनं इकडे येत होता, ते ऍक्सिडेंट झाला, ऑन स्पॉट गेला. मृत्यूचं काहीच हे नाही. माझा भाऊ माझ्यापेक्षा फक्त 3-4 वर्षांनी मोठा आहे, कझन भाऊ, चुलत भाऊ. तर मृत्यूचं म्हणजे जीवनाचं काहीच गॅरंटी नाहीये आजकाल. कुठं काय मृत्यू येतील काय कळणारच नाही. आणि हे जे प्रकृतीचे जे नियम आहेत ना, हे कुणाला हे ह्याच्यामध्ये ना म्हातारपण किंवा जे आहे ते रोग आहे किंवा मृत्यू कुणालाच सोडत नाही आहे. आणि कितीही आपल्याकडे वैज्ञानिक आपण प्रगती केलेली असेल, पण तरी आपले हे जे भौतिक जे काही प्रॉब्लेम आहेत ते त्याच्याकडे त्यांच्याकडे कोणी पर्याय नाही आहे किंवा सोल्युशन नाही आहे, त्यांच्याकडे मग मार्गच नाही आहे. म्हणून एवढे न्यूक्लिअर बॉम्ब चाललेले आहेत, एवढं जे आहे काय म्हणतात, एवढी प्रगती चाललेली आहे. आता आता काय झालं होतं, आपलं एक दिल्लीमध्ये काय आलं होतं, ते AI समिट झालं होतं ना, जिकडे काँग्रेसवाल्यांनी काहीतरी वेडं वाकडं काहीतरी तिकडं केलं होतं. हा 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 फालतूगिरी काहीतरी केली होती त्यांनी तिकडे, आणि मग लोकांनी त्यांना पळवलं तिकडनं. तर हे AI समिट मध्ये ते नाही का एक कुत्रं होतं, कुत्रं बनवलं, रोबोट बनवले, किती प्रगती झाली आहे. पण माणूस आहे ना, ह्याच्यावरती त्याच्याकडे हे नाही आहे. त्याला सोल्युशन को क्या बोलते हैं मराठी में? उपाय. त्याच्याकडे जन्म मृत्यू जरा व्याधीचा उपाय नाही आहे. तो कितीही तुम्ही प्रगती करा आध्यात्मिक मध्ये, सॉरी वैज्ञानिक मध्ये, पण ह्याचा उपाय नाही आहे. ज्याला म्हातारा व्हायचे ते म्हातारा होणारच आहे. कितीही बोटॉक्स करा, कितीही स्किन अपलिफ्ट करा, कितीही सुरी मारा इकडे नाकाच्या तिकडे त्याला अशी लांब करा, किंवा कितीही आपलं रूज लावा, मेकअप लावा, पण ज्याचं ते तुम्ही कम्पेअर तुम्ही बघत असाल ना, की आता ही व्यक्ती तिच्या जवानीमध्ये अशी दिसत होती किंवा दिसत होते आणि आता कसे दिसतायत, है ना. तर ते आपला जो शरीर आहे बनवलेलाच तसा आहे. आपण जास्तीत जास्त 1 वर्ष 2 वर्ष त्याला टाळू शकतो, पण कायमचं नाही टाळू शकत, नाही. आणि पुराणांमध्ये बघितलं, हिरण्यकशिपू त्याला तर अमरत्वचं जे आहे ते वरदान पाहिजे होतं, पण काय झालं शेवटी? तोही जे आहे तो भगवंताच्या हाती तो मारू गेला आहे ना. तर भगवद्गीतामध्ये ऍक्च्युली इकडे काय लिहिलेलं आहे की ब्रह्माजी सुद्धा जे पहिले मनुष्य आहे, जीव आहे,
ते सुद्धा जे आहे ते हिरण्यकशिपूला हे जे आहे ते देऊ नाही शकले वरदान. आणि बघा ना, द्वापर युग, कलियुग, कितीतरी युग गेले, पण आपल्याला जे आहे कधी कधी आता देवी देवतांचं सुद्धा आयु किती असते, पण त्यांनाही एक ना एक दिन मृत्यू मिळतेच. तर जे आहे ब्रह्माजीची सुद्धा आयु किती आहे बघावी लागेल, किती आहे. पण ब्रह्माजीला सुद्धा जे आहे एक ना एक दिवस जावंच लागेल. तर इकडे आता हिरण्यकशिपूचा अर्थ दिलेलं, हिरण्य म्हणजे सोनं आणि कशिपू म्हणजे अगदी एक नरम नरम जी आहे ती काय आहे आपलं पलंग आहे किंवा गादी आहे, है ना. तर हिरण्यकशिपूला 2 वस्तूमध्ये रुची होती, पैसा आणि स्त्रीमध्ये. आणि दोघांना त्यांचं भोग करायचा होता आणि अमर व्हायचं होतं. असं पॉसिबल आहे का? तर नाहीच आहे ना, शक्यच नाही आहे. तर त्यांनी ब्रह्माकडनं जे आहे ते वरदान मागितलं की मला जे आहे अमर व्हायचं आहे. आणि मग ब्रह्मा जी आहे ते वरदान नाही देऊ शकले, कारण की त्यांच्याकडे ते आहेच नाही आहे, ते त्याच्याकडे ती क्षमताच नाही आहे. बघा, अमरत्वाचं वरदान एक व्यक्ती देऊ शकतात आपल्याला, आणि ते हे कृष्ण आहे. आणि ऍक्च्युली आपण अमर आहोत, आपण आत्मा आहोत, तर आपण अमरच आहोत ना. फक्त शरीर बदलत जातो, पण हे शरीर बदलणे सुद्धा आपण थांबवू शकतो जेव्हा आपण भगवंताची भक्ती करू आणि आपल्याला आपला शाश्वत जे आहे शरीर ते भगवंताच्या धाम मध्ये मिळू शकतं. राईट. अर्धे लोक इकडे झोपतायत. माझ्या फर्स्ट बेंच वरतीच आमचीच कोऑर्डिनेटर झोपलेली आहे. नाही, मग काय होतं माहिती का, असे कोणी झोपलेलं मग मला असं वाटतं अरे मी होते, असं असतं ना, ते जरा ते लागतं की अरे मी सुद्धा जरा 2 चेर अशी टपकून करेन. ब्रह्माजीनी ते वरदान दिलं, पण काय झालं मग शेवटी भगवंतालाच यावं लागलं ते वरदान पूर्ण करण्यासाठी. ते सगळी कथा तुम्हाला माहिती आहे. तर प्रभात काय म्हणतात की हिरण्यकशिपू एवढा शक्तिशाली असूनही, है ना, भौतिक दृष्टिकोनाने खूप शक्तिशाली होतं, ते सुद्धा त्याला अमरत्व मिळालं नाही आहे. तर मग काय आहे की आज आपल्या जे वैज्ञानिक लोक आहेत त्यांचं तर काय सांगायचं की त्यांना अमरत्वाच्याकडे पाहिजे आहे, पण आपण प्रत्येक क्षण मृत्यूकडे चाललेलो आहोत. एक एक सेकंड जे आहे आपण मृत्यूकडे चालत आहोत. म्हणून ईशोपनिषद काय सांगतायत की आपल्याला ना एक साइड ने आपल्याला प्रयास नाही करायला पाहिजे, आपल्याला दोन्ही साइडनी. एक साइडनी म्हणजे काय की आपण खूप प्रयास करतो कष्ट करण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, इंद्रतृप्ती करण्यासाठी, लोकांना खूप म्हणजे असं लोकांबरोबर आपण टाइम घालवतो, म्हणजे असं फालतूचा टाइमच आपण घालवतो. तर ईशोपनिषद हे सांगतायत की एवढा कष्ट करूनही जे आहे कोणी जे आहे मृत्यू जे आहे त्याला पार नाही करू शकत, आणि कोणाकडे जे आहे शाश्वत जीवन तो प्राप्त नाही करू शकत. व्यक्तीला असे कार्य करायला पाहिजे की जे आपलं शाश्वत जीवन जे आध्यात्मिक जगतमध्ये आहे ते प्राप्त करण्यासाठी मग कष्ट करा. इंद्रतृप्तीसाठी कष्ट करू नये, पण एक शाश्वत जीवन जे आहे आध्यात्मिक जगतमध्ये ते प्राप्त करण्यासाठी मग कष्ट करावे. आणि आपण भगवतधाम कसे जाऊ शकतो? ज्ञान घेतल्याने जाऊ शकतो. तर भगवद्गीताचं ज्ञान आहे, भागवतमचं आहे, कितीतरी वेदांत सूत्र, उपनिषद आहे. आणि मग त्या आध्यात्मिक जगतमध्ये जाऊन आपण आनंदात राहू शकतो, कारण की आपले हे भौतिक शरीर हे कष्ट देण्यासाठी दिलेलं आहे, पण आध्यात्मिक जे शरीर आहे ते मग विना कष्टाचं आपल्याला प्राप्त होईल. ऍक्च्युली बघा, आपण सगळे अविद्यामध्ये होतो पूर्वी, इस्कॉन मध्ये नाही आलं त्यापूर्वी, है ना. आणि आता भी आपल्याकडे थोडंफार ज्ञान आहे, पण पूर्ण ज्ञान नाही आहे. आपण कधीच कुणाला, म्हणजे मी सुद्धा सांगू शकते की झाले एवढे वर्ष पण माझ्याकडेही पूर्ण ज्ञान नाही आहे. पूर्ण ज्ञान आलं असतं तर मी सुद्धा पूर्ण भगवंताला शरणागत झाले असते. एकूण 1 मिनिट जे आहे ते भगवंताच्या सेवेमध्ये मी घालवले असते. आपलं
हे इकडे जाण ते तिकडे जाण, हे आपलं लाईट चालत नाहीये, पंखा चालत नाहीये, है ना. त्याच्यासाठी किती स्ट्रगल चाललेले. काल रात्री ना आमच्या इकडे खूप दंगा चालले होते, ते पाठीमागच्या गल्लीमध्ये. कोण राहतं आमच्या पाठीमागच्या गल्लीमध्ये, कोण राहतं का? ते इतकं ते काहीतरी आध्यात्मिकच होतं, पण इतके जोर जोराने नगाडे वाजत होते, इतके जोराने नगाडे वाजत होते. बघा, आता गोलोक वृंदावन आहे ना, गोलोक वृंदावनच्या बाजूची गल्ली ती कमल विल्ला आहे. कमल विल्ल्याच्या बाजूची गल्ली ती, जिकडे आपले त्यांच्याच घरी होतं का? मी खरंच सांगते, आमच्या गोलोक वरती सगळे गाली दे रहे थे उनको, गाली, जे गोंधळ टाकत होते. म्हणजे सगळ्या भक्तांची झोप उडाली ना. आता सगळे लोक 3-3:30ला उठणार आहे, पण 4 वाजेपर्यंत गोंधळ चालला होता त्यांचा. किती पहाटेपर्यंत चालला होता. आणि मला काय ना, माझी एक परीक्षा आहे आता पुढच्या रविवारी, आणि त्या परीक्षेमध्ये मला 280 श्लोकांचं पाठांतर द्यायचंय गपागप. आता विचार कर, मला लवकर उठायचंय. रोज मी सकाळी 1-2 तास ते पाठांतर करण्यासाठी देत असते, पण काल झोपच येईना. कारण की अशी जोर जोराने की ते आमचं पूर्ण ते घर हालत होतं, ते सगळे खिडकी दरवाजे बी हिल रहे थे. तर इतकं गोंधळ. मी म्हणलं, अरे तुम्हाला असं गोंधळ घालायचं असेल तर एक हॉल घ्या ना कुठेतरी, आणि तिकडे जाऊन तुम्ही गोंधळ घाला. पण रोज होणार आहे का आता हे? तुम्ही घातला का प्रभूजी गोंधळ? नाही, तिकडेच गावी घालून आले. अरे बापरे, इतका तो म्हणजे मी कधीच, माझ्या पुढे एक ऍक्च्युली ते हे राहतात ना, कुठे राधा निकुंज मध्ये एक मारवाडी लोक राहतात. ते लोक जर का रात्री ना काय आपले नाही का, ते काहीतरी त्यांचे गोल करून काहीतरी म्हणते, हम सब सो रहे हैं प्लीज, आप जिधर जाना जाओ. मी माझ्या खिडकीत पण आता आमची 2 गल्लीचे तिकडे कुठे ओरडत बसणार आहे मी. पण भौतिक जगत इतकं त्रागा झाला ना. ऍक्च्युली मी म्हणत होते की हे काय आहे, आणि सगळी पूर्ण एरियामध्ये सगळ्यांना त्रास, फुल एरिया. म्हणजे गोलोक आहे, मग आमची पाठीमागची गल्ली आहे, त्यांची स्वतःची गल्ली आहे, त्यांच्या अवतीभोवती सुद्धा आहे. पण ते काय हॉल घ्यायचा होता ना त्यांनी, हॉल घेतला, त्या हॉलमध्ये जे धिंगाणे घालायचे ते घालू शकत होते ना, गोंधळ जे घालायचं होतं ते घालू शकत होते. तुम्ही विचार करा ना की आमच्या इकडे 84 फ्लॅट्स, तरी एका घरामध्ये जर का आपण 4 सुद्धा फॅमिली मेंबर्स, तर किती, मग आजूबाजूच्या परिसरात किती, सगळ्यांना त्रास करून तुम्ही तुमचा स्वतःचा आनंद शोधताय. सगळ्यांचे नाही का अंदर से ना गाली की क्या आहे ये? काय फायदा आहे? ओके, तर इकडे काय म्हणतायत की आपण आपला जो संबंध आहे भगवंताकडे विसरून गेलेलो आहे, आणि म्हणून आपल्याला हे जे क्षणिक आपण जे जन्म इकडे घेतलेला आहे. पण भगवंत इतके दयाळू कृपाळू आहेत की भगवंत जे आहेत आपल्याला शास्त्र दिलेले आहेत, आणि शास्त्र वाचून जे आहे आपण जे आपल्याला कळतं की आपण कुठनं आलेलो आहे, आपल्याला कुठे जायचं आहे, आणि आपला शाश्वत संबंध कुणाबरोबर आहे हे शास्त्र आपल्याला सांगतं. तर जे शास्त्रामध्ये लिहिलेले आहे ना ते विद्या आहे. कारण की का, ते आपल्याला भगवंताकडे घेऊन चाललेले आहे ती विद्या. जी विद्या आपल्याला भगवंताकडे घेऊन नाही चालत आहे ती ऍक्च्युली अविद्यामध्येच आपण मोजू शकतो. तथाकथित विद्या असते ती. आणि आता इकडे म्हणतात की भगवंत इतके कृपाळू आहेत की सारखे त्यांचे पार्षदांना पाठवतात, त्यांचे शुद्ध भक्तांना पाठवत असतात. जसं आपल्यासाठी प्रभुपादांना पाठवलं आहे ना, आपल्यासाठी आपले आचार्य आहे भक्तिसिद्धांत ठाकूर, किंवा भक्ती विनोद ठाकूर आहे, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी,
भगवंत स्वयं सुद्धा आले है ना, चैतन्य महाप्रभू. आणि आपण जे आहे ते भगवंताचे काय आहेत, अंश आहोत. तर भगवंताला खूप वाईट वाटतं की अरे हा माझा अंश जो आहे तो माझ्यापेक्षा विलग आहे. ऍक्च्युली आपण आहे ना करोडपती व्यक्तीचे आपण पुत्रपुत्री आहोत, पण काय झालेलं आहे, आपण विलग झालेलो आहे, म्हणून अजून आपल्याला या भौतिक परिस्थितीमध्ये आपण आहोत. आता बघा, विद्याबद्दल काय सांगतात की जे कोणी बुद्धिमान व्यक्ती आहे ते काय करतो की शास्त्रामध्ये आहे ना सारखं रिमाइंडर को क्या बोलते हैं मराठी में, हा, शास्त्रामध्ये सारखं आपल्याला आपल्या संबंधाबद्दल जे आहे ते आठवण करून देतात की आपला संबंध गुरु आणि कृष्ण बरोबर, आपला संबंध गुरु आणि कृष्ण बरोबर आहे. आणि जे कोणी या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ते त्याचा लाभ घेतात है ना, तर त्यांना मग जे आहे ते काय आहे, ते मनुष्याच्या कॅटेगरीमध्ये येतात आणि ते भगवत धामकडे जाऊ शकतात. पण जे लोक शास्त्रामध्ये लिहिलेलं त्याचा जे आहे ते ज्ञान नाही घेत किंवा हा आध्यात्मिक ज्ञान नाही घेत, तर ते मग जे आहे ते नराधम म्हणतात त्यांना. नराधम म्हणजे जे सर्वात खालचा खालच्या स्तराचा मनुष्य असतो तो. कारण की हा नराधम काय करतोय ना, फक्त खातो पितो आणि झोपतोय आणि आपला बचाव करते, चारच ऍक्टिव्हिटी करते. तर त्याला सर्वात खालचा म्हणजे म्हणतात की धर्मोही एको अधिको विशेषो धर्मेन हीन पशुभी समान, हे खूपदा आपण ऐकलेलं आहे. तर जे लोक धर्म ला पालन करत नाही ते काय आहे, ते पशुसारखे आहेत. आणि हे अविद्या जे आहे हे कितीही भौतिक ज्ञान घेतलं तरी ते आपल्याला इंद्रतृप्तीकडेच घेऊन चाललेलं आहे आणि सारखं जन्ममृत्यूच्या चक्करमध्ये टाकत आहे. आणि म्हणतात की बघा, आपण आपल्या स्वभावाच्या जर का विरुद्ध काम केलं तर दुखीच राहणार है ना. तर आपला स्वभाव काय आहे, जीवेर स्वरूप कृष्ण रे नित्य दास. आपला स्वभाव आहे भगवंताची सेवा करायला. पण आता आपण कोणाची सेवा करतो, तर आपल्या स्वतःच्या इंद्रियाची सेवा करतोय. ऋषिकेन ऋषिकेश सेवाय भक्ती रुच्यते. पण आपण ऋषिकेशची सेवा न करता आपण आपल्या इंद्रियांची सेवा करतोय. तर काय झालेलं आहे की त्यामुळे आपण दुखी आहोत. का, कारण की जर का एक मशीन असतं आणि मशीनकडे खूप सारे स्पेअर पार्ट्स असतात है ना, त्याचं नट बोल्ट असतं, त्याचं ते काहीतरी एक पाय असतो किंवा एक असा हात सारखा असतो. पण काय झालेलं आहे की तो एक स्पेअर पार्ट जर का पडलेला आहे तर आता मशीन जे आहे ते काय झालेलं आहे, ते काम करू शकत नाही. आणि आपण जे आहे ते भगवंताचे अंश आहोत आणि आपण भगवंताचे अंश आहोत. तर म्हणून जे आहे आपण खाली पडले तर एकटा तो स्पेअर पार्ट काय करू शकणार आहे ना, त्याची काही क्षमता नाही आहे ते स्पेअर पार्टची की ती पूर्ण मशीन चालू शकेल. तर आपण भगवंताचे अंश आहोत आणि आपण इकडे खाली आलेले आहोत ना, म्हणून आपण दुखी आहोत. पण जसं आपण भगवंताला जे आहे परत जे आहे ते भक्ती करूया तर आपण परत जे आहे आपल्या पुन्हा आनंदाच्या स्थितीमध्ये पूर्ण स्थित होऊन जाऊया. पण इकडे काय झालेलं आहे, इकडे आल्यानंतर जे आहे जे मायामध्ये इतके आपण गुंतलेलो आहे, कारण की मायाचं कामच आहे की सगळं चांगलं चांगलं दाखवायला. अरे वा, इकडे मॉल आहे, अरे वा इकडे थिएटर आहे, अरे वा इकडे पर्यटन स्थळ आहे, अरे वा इकडे स्त्री आहे, इकडे पुरुष आहे, इकडे हिरवट आहे. पण आपण एक तर गुंतून जातो ना, तर म्हणून जे आहे आपल्याला काय म्हणतात, दुःख मिळतात. आणि दुःख आल्यानंतरही आपण शिकत नाही. दुःख मध्ये आपण कितीतरी शिकू शकतो राईट, पण दुःख आल्यानंतरही आपण शिकत नाही की अरे हे भौतिक जे आहे प्रकृतीचे नियम इतके कडक आहेत की आपण सुटका मिळणारच नाही. म्हणून ते म्हणतात की हे जे दिव्य ज्ञान आहे, हे विद्या जी आहे,
हे आपल्या मनुष्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि हे जी इंद्र तृप्ती आहे ती ऍक्च्युली ही कुठली अवस्थामध्ये आहे, ही जी आहे कुठल्या भौतिक रोगच्या अवस्थामध्ये आहे इंद्र तृप्ती. आणि म्हणून हे इंद्र तृप्तीला आपल्याला काय करायला, त्याच्यावरती जे आहे ते आपल्याला ते कमी करायला पाहिजे. म्हणून हे 4 नियम दिलेले आहेत है ना. मांसाहार न करणे आणि नशा न करणे आणि जुआ न खेळणे, हे सगळे आपल्याला 4 नियम दिलेले आहेत, ताकी आपण त्या धर्माच्या दायऱ्यामध्ये जे काय करू, निदान जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये तरी आपण नाही जाणार. मग आता बघा ते म्हणतात काय, की हे आपण जे जीवात्मा आहेत ना, आता आपल्याकडे आध्यात्मिक इंद्रिय नाही आहे. आणि जे ओरिजिनल जो जीव आहे ना, त्याच्याकडे आध्यात्मिक इंद्रिय असते. म्हणून ते ओरिजिनल जीव जे आहे ते सच्चित आनंद आहे. आपण सच्चित आनंद आहोत. पण आता जे आहे ना, आपल्या जे इंद्रिय आहे त्याने ते भौतिक प्रकृतीच्या नियमामुळे ते ऍक्च्युली जे झाकले गेलेले आहेत. आणि म्हणून ते आहे आपल्याला, आपलं जे मन आहे, आपलं जे शरीर आहे, ते भौतिक इंद्रियांनी झाकलं गेलेलं आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात, आपल्याला जे आहे ते खरं आनंद जे पाहिजे ते मिळत नाही. आपण प्रतिबिंब आनंद घेतोय. प्रतिबिंबामध्ये आनंद मिळू शकेल का? जसं एक झाड आहे, त्याच्यावरती आंबा लटकलेला आहे आणि त्या प्रतिबिंबामध्ये जाऊन आपण आंबा घेऊन खाऊ शकतो का? नाही. आपण डुबकीच मारूया, म्हणजे अजून खोलमध्ये जाऊया त्या नदीमध्ये. तर ह्या सगळ्या भौतिक इंद्रियांनी आपण काय करतोय, प्रतिबिंब आनंद घेतोय आहे. पण जेव्हा आपण जे आहे, आपल्याला आपली स्थिती कळते की नाही नाही, हे तर प्रतिबिंब आहे, मला तर असली आनंद पाहिजे, मला तर असली जे आहे ते झाड पाहिजे, ते असली झाडावरती मी चढणार आणि मग तो आंबा खाणार, मग मला आनंद मिळेल. तर मग आपण जे आहे प्रयास करतो की आपण आपल्या पुनर्स्थितीमध्ये स्थित होतो, है ना. तर खरा इंद्रिय तृप्ती काय आहे, की आपण आपल्या वास्तविक स्थितीमध्ये जे आहे ते स्थित होऊ जाऊया, भगवंताची सेवा करूया. आणि जे आहे ते आपण जसं एक पेशंट आहे है ना, तर पेशंट जे असतो ना, तर त्याला जॉन्डिस झालं, किती झालं ना, त्याला काही स्वाद येत नाहीये. किती त्यांनी चांगलं खाल्लं, असं मस्त ना, रसगुल्ला, गुलाबजामुन, किती चांगलं. आज काय होतं स्वीट मध्ये? श्रीखंड. हा चला, श्रीखंड होता है ना. आणि भाजीमध्ये काय होतं? पनीर छोले होतं. ओके. तर हे सगळं खाल्लं है ना, तरी पण जे आहे काय आहे, आनंद नाही मिळणार. पण जेव्हा आपण आपल्या आध्यात्मिक स्थितीमध्ये स्थित होऊ जाऊया, तर मग आपल्याला ओरिजिनल आनंद मिळेल. नाही तर आता फक्त प्रतिबिंब आनंद घेतोय. तर जसं जॉन्डिसचा पेशंट आहे, मी म्हणत होते की त्याने श्रीखंड किती खाल्लं, पनीर किती, काय स्वाद नाही येत आहे. तर आपण सुद्धा आता जे आहे त्या स्थितीमध्ये आहोत की पेशंट आहे आणि आपल्याला आपला ओरिजिनल स्थितीमध्ये यायचं आहे. तर मग जे आहे ते भगवंताची भक्ती करूनच आपण आपल्या ओरिजिनल स्थितीमध्ये येऊ शकतो. म्हणून जे आहे मनुष्य जीवनचा ध्येय तेच आहे की आपण इंद्रिय तृप्ती न करू आणि मग ते भौतिक रोग मध्येच आपण अडकून राहूया. पण जर का आपल्याला भौतिक रोगाच्या बाहेर निघायचं आहे, तर मग आपल्याला जी आहे ती भक्ती करावीच लागेल. पुढे काय सांगते तिकडे? ते काय म्हणतात की हे जे मनुष्य जीवन आहे किंवा मनुष्य जीवनमध्ये जे काय आपण कार्य करतोय ना, कर्म करतोय, तर ते सगळे कर्म इंद्रतृप्तीच्या कडे चाललेले आहेत है ना. पण जर का आपण वेद शास्त्र अध्ययन करतो, तर मग आपल्याला कुठले कर्म करणार जे कर्मच्या बंधनमध्ये नाही येणार. पूर्ण भगवद्गीता ऍक्च्युली भगवंतांनी त्यासाठीच सांगितलेली आहे की कुठले कर्म करणार की तुम्ही त्या बंधनामध्ये नाही येणार, आणि कुठले कर्म करणार तर तुम्ही बंधन मध्ये येणार. तर
अं, वेदांमध्ये काय आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पण आजकाल लोकांना आहे ना धर्म आणि मोक्षमध्ये काही एवढं रुची नाही आहे. त्यांना काय अर्थ आणि काम मध्ये खूप रुची आहे आणि त्यांना एकच लक्ष आहे की इंद्रतृप्ती कशी करणार. आणि त्याच्यासाठी ते इतकं प्लॅनिंग करतात की मी अर्थ जे आहे अर्थ कमवणार, तर मी मग जे आहे काम कसं करू शकणार. पण त्यांना वाटतात, आता ऍक्च्युली तुम्ही त्या पहिले सुद्धा मी बहुतेक सांगितलेलं इकडे, की काही लोकांना माहिती की धर्म थोडंफार केलं ना तर आपल्याला अर्थ मिळेल आणि ते अर्थ घेऊन मग परत मी काम भोग इच्छा करेल. पण धर्म त्याच्यासाठी नाही आहे. धर्म जे आहे ते आपलं जे भगवंताबरोबर जे शाश्वत संबंध ते जे आपलं लुप्त झालेलं आहे ते स्थापित करण्यासाठी धर्म आहे. पण लोक आता आजकाल काय करतात, धर्माला त्याचा वापर करतात ते अर्थ कसाठी, आणि अर्थ मिळाला की मग त्याचा वापर मग कामसाठी. मग मोक्ष कुठे मिळणार आहे? मोक्ष मिळणारच नाही. आणि बॉलिवूडने ना हे खूप केलेलं काम, उलट पुलट काम केलेलं आहे. तो हिरो जाऊन घंटी वाजवणार, म्हणेल आणि भगवंताला काहीतरी अपशब्द बोलणार आणि त्यांना वाटतं की हा भगवंत माझा मित्रच सारखा आहे, तर अपशब्द बोलणार आणि मग कुठनं तरी काहीतरी जादू होणार, भगवंत काहीतरी जादू करतील आणि त्याचं ती इच्छा पूर्ण होणार. तर लोकांना काय वाटतं, जेव्हा मला गरज असेल ना, इच्छा असेल ना, तर मी भगवंताकडे जाईल. जेव्हा माझी गरज नाही ना, तर मी भगवंताकडे बघणार सुद्धा नाही. पण तुम्हाला माहितीये का, आपल्यापेक्षा ना मुसलमान लोक खूप चांगले आहेत. तुम्हाला अरे माताजी, खूप मोठं स्टेटमेंट केलं तुम्ही. तर आपल्यापेक्षा मुसलमान लोक चांगले आहेत का? दिवसातनं 6 दिवस सहा सहा वेळा नमाज ते वाचतात. दिवसातनं 6 वेळा ते नमाज वाचत असतात. म्हणून त्यांची कॉम किती वाढलेली आहे. जेव्हा आपल्याला स्वतंत्रता मिळाली ना, त्यावेळेस 5% मुस्लिम होते पूर्ण भारतात. आता किती झाले? 35% झालेले आहेत आणि ते अजून वाढत चालणार आहे. मग आपली जी पुढची पिढी आहे ना, काय करणार आहे, ते मुस्लिम गँग मध्ये मग होऊन जाईल. म्हणून आपल्याला प्रचार करायचा आहे. हे आपले जे सनातन मुलं आहेत, कॉलेज प्रीचिंग आहे, छोट्या मुलांना, यंग लोकांना आपल्याला प्रीचिंग करायचं आहे की आपली जी पुढची जी पिढी आहे त्यांना हे भोगावं नको लागायला. कारण की आता की धर्मांतर खूप सोपं झालेलं आहे. पैसे द्या, धर्मांतरण करा. पैसे द्या, धर्मांतरण करा. कितीतरी मुली, जे सनातनी मुली आहेत, ते मुस्लिम बरोबर फक्त काय, त्याला काहीतरी एक चाटपापडी खायला दिलं, तर गाडीवरती त्याला फिरवलं आणि त्याच्यामध्ये फसून येणार. आणि हे लोक आहे ना, बरोबर त्यांना माहितीये, स्वतःचं नाव सुरेश सांगेल, काहीतरी राम सांगेल, काहीतरी असं राहुल सांगेल आणि मग मुलींना फसवतात. ही पूर्ण एक गँगच आहे आणि ही गँग पूर्ण भारतात पसरलेली आहे. ते लोक काय करतात, रोजचे 500 रुपये त्या मुलाला देतील आणि एक गाडी देतील त्याला. हे घे गाडी, हे घे 500 रुपये, मुलीला चांगलं फिरव तू. आणि त्याला चांगलं खायला प्यायला छोटी छोटी वस्तू, नाही का, मुलींना नाही का असं छोटी छोटी वस्तू दिली खूप आवडतं. जणू काय त्यांचे मम्मी पप्पा देत नाहीये छोटी छोटी वस्तू. ब्रेसलेट देईल, अशी अंगठी देईल, काहीतरी काहीतरी अशी नकली चेन देईल आणि मुली अशी नाही का, बोले ना, गधे को गाजर दे दे के उसको काम करवाएंगे, क्या मछली को अगर अडकाना है तो फिर उसको कुछ तो देंगे. तर मुली सगळे फसून जातात आणि त्यांना कळतच नाही की कसं आपण अडकलो. आणि मग आपल्या आई बाबांबरोबर बगावत करतील आणि मग लग्न सुद्धा करतील आणि मग कुठे भेटतील त्याचे आई बाबा, त्यांना मग आपली मुलगी फ्रीज मध्ये आहे, आपली मुलगीचा एक हात कुठल्या तरी पूलच्या खाली आहे, तिची एक टांग कुठेतरी विहिरीमध्ये आहे कुठल्या तरी. असल्या असल्या जागेला मुदत का, कारण की मुलींना आपला सनातन धर्म माहीतच नाही आहे की आपला सनातन धर्म जे आहे ते 5000 वर्ष पूर्वीचा आहे. हे लोक तर आत्ताच आलेले आहेत, 2-2.5 वर्षापूर्वी. तर म्हणून आहे ना, हे वेदांचं ज्ञान जे आहे
आपल्याला सगळीकडे पसरवायचं, म्हणून आपल्याला खूप प्रचारक पाहिजे आहे. ज्यांना ज्यांना माहिती आहे ना, आपण भगवंताबद्दल 2 शब्द बोलले ना, की त्यांचंही आत्माचं कल्याण होतं आणि आपले आत्माचं कल्याण होतं. आपण भगवंताची गुणगान गायलं की आपण सुद्धा पवित्र होतो ना. पहिले आपण पवित्र होतो, मग समोरचं पवित्र होतो. आणि हे ज्ञान जे आहे ते देणं खूप गरजेचं आहे. तर म्हणतात ना, की ज्यांना मार्गदर्शनच नाही आहे सनातन धर्माबद्दल, तर मग काय होतील, फक्त धर्म अर्थ काम मोक्षाच्या पाठीमागे लागतील आणि त्यांना वाटतं की अजून थोडं धर्म करेल ना, तुम्ही स्वर्ग लोकाकडे जाईल, मला सोमरस मिळेल, अमृत रस मिळेल, ते अप्सरांबरोबर मी चांगलं फिरू शकेल. पण तिकडे काही नाहीये. तिकडे जे आहे ते, तिकडे परत मूषिक भवः. तिकडे तुमचा टाइम संपला की परत इकडे या धर्तीवरती परत यावंच लागेल. तर धर्म कशासाठी आहे? आत्मसाक्षात्कारासाठी आहे. धर्म आत्मसाक्षात्कारासाठी आहे, अर्थासाठी नाही आहे, है ना. अर्थ तेवढाच गरजेचा आहे जेवढा आपण शरीर आणि आत्माला एक ठेवू शकतो. तर म्हणून म्हणतात की ज्याच्याकडे खरं विद्या आहे, तर तो काय करतो, त्याला माहिती की माझ्या मनुष्य जन्माचं ध्येय जे आहे भगवंताला प्रेम करणे आहे. आणि मग तो जे आहे ज्ञान अर्जित करून विद्यामधनं अविद्यामधनं बाहेर निघतो, है ना. अविद्या टू विद्यामधनं येतो आणि मग इंद्रतृप्ती करणं सोडून देतो. आता आपण सुद्धा बघा ना, किती इंद्रतृप्ती करत होतो ना. आणि आम्ही आमच्या टाइमला तर खूप मस्ती केलेली आहे. कॉलेजमध्ये इकडे तिकडे कितीतरी पैसे धपाधप धपाधप खर्च करा. कितीतरी असे कपडे असे लावलेले असतात कपाटामध्ये. कारण की कॉलेजमध्ये जायचं तर आम्हाला वाटत होतं रोज एके दिवशी रोज एक कपडे असायला पाहिजे. 365 दिवस म्हणजे 365 कपडे असायला पाहिजे. अशी आमची म्हणजे अशी ना हाय लेवलची इंद्रतृप्ती होती. मग हे शॉपिंग करायला प्रत्येक रविवार शनिवार शॉपिंगला. पण जसं आम्ही इकडे आलो, तर तिकडे हळू जे आहे ना, उच्च स्वाद जब मिलता है, तो निचला स्वाद जो है वो खत्म होते जाता है. मग आता कितीतरी महिने झाले कधी आम्ही शॉपिंग जातच नाही. आता खूप आहे आपल्याकडे कपडे, जाऊन दे हे सगळे फाटतील मग जाऊया. पण आता अजून एक प्रॉब्लेम झालेला लोकांकडे आलेला आहे, अमेझॉन, मिशो, काय काय झालेलं आहे, फ्लिपकार्ट, घरी बसल्या बसल्या. आणि त्याच्यावर अजून एक आलेलं आहे, काय आहे ते, झेप्टो, ब्लिंकिट, झोमॅटो. हे झोमॅटो आहे ना, ऍक्च्युली स्त्रियांना आळशी करण्यासाठी बनवलेलं आहे. हा 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 की काय आपण आपल्या काय दुकानापर्यंत नाही जाऊ शकत का, दूध घ्यायला, दही घ्यायला, का आपलं भाजीपाला घ्यायला, खाली उतरण्यासाठी एवढं नाही आहे का. पण ऍक्च्युली मी एक दोनदा बघितलेलं आहे. आमचा तो बालाजीवाला आहे ना, त्याला मी जर का ऑर्डर दिली ना, तर 2 तासानंतर मला ऑर्डर देतो. आणि जर का मी त्याला सांगितलं ना, अरे पाहुणे आलेले आहेत घरात, तो त्याच्याच मस्तीमध्ये येतो. तर 2-3दा मला ऑन स्पॉट ब्लिंकिट मधनं ऑर्डर करायला की घरात पाहुणे आहे आणि पाहुणे गेल्यानंतर ती वस्तूवाली फायदा काय आहे मग. तर कधी कधी थोडं कामाला पण हे सगळं फक्त आपल्याला आळशी करण्यासाठी हे सगळे वस्तू आलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला ओळखायला पाहिजे की, आणि ते ऍक्च्युली स्वस्त करून देतात. ती वस्तू स्वस्त असते, असं नाही की महाग असतात. 2-3 रुपये काहीतरी दुधावरती 2-3 रुपये कमी असतात. पण मग तो डिलिव्हरी चार्ज, मग ती प्लास्टिक थैली जे देतात त्याचा चार्ज, ते त्याच्यामध्ये सगळं सेम करून देतात. तर हे मनुष्य जीवन जे आहे ते भगवत प्राप्तीसाठी दिलेलं आहे. आणि हे मनुष्य जीवन जे आहे ते आपल्याला जे आहे ते आपलं जे भगवंताबरोबर जे नातं आहे त्याला पुनर्स्थापित करण्यासाठी दिलेलं आहे. बोले ना, गधों की तरह जो है काम करने के लिए नहीं दिया है, या जो है इंद्र तृप्ति के लिए नहीं दिया है, वो सिर्फ जो है वो आत्म साक्षात्कार के लिए दिया गया है. तर म्हणतात विद्याचा जो मार्ग आहे भागवतमध्ये दिलेला आहे
की आपल्याला काय करायचं, तत्व जिज्ञासा करण्यासाठी ऍक्च्युली हा मार्ग दिलेला आहे ना, ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्द आहे. तर हे जे आहे तत्व जिज्ञासा करण्यासाठी हा मार्ग जो आहे तो दिलेला आहे. आणि हे जे परम सत्य आहे ते त्याचा साक्षात्कार कोणाला होणार, ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे आणि ज्ञान अर्जित करून त्याला विरक्ती आलेली आहे. जसे भगवद्गीतामध्ये जे आहे आपण ज्ञान घेतलं ना, तर ते 13.8 आहे ना, आता मी जे सगळे वर्णन केलं ते सगळे पॉइंट अर्जित करून आपल्याला जे आहे ते विरक्ती यायला पाहिजे. आणि ही विरक्ती आल्यानंतर जे आहे तर मग आपण दिव्य भक्ती करू शकतो. तर म्हणजे काय की हे जे विद्याचं ज्ञान आहे ते पूर्ण ज्ञान जे आहे ते सांगतायत की मनुष्याचं जे असली जे आहे लक्ष काय असायला पाहिजे, परम सत्याची प्राप्ती करायला पाहिजे. आणि परम सत्याची प्राप्ती नाही केल्याने मग काय होणार, जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये परत परत तो जाईल. म्हणून म्हणतात की लोकांना आपण भक्ती शिकवतो, आपल्याला भगवंताची भक्ती आपण शिकवतो, जेणेकरून ते व्यक्ती त्याचा जो हरवलेला संबंध आहे भगवंता बरोबर तो पुनर्स्थापित होतो. तर हे जे विद्या जे आहे ते म्हणतात की भक्ती रसामृत सिंधू मध्ये ऍक्च्युली म्हणत तस्मात एकेन मनसा भगवान सातताम पतीही श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येय पूजस्य नित्यदा. तर जर का कुणाला जे आहे है ना भगवत प्राप्ती करायची असेल किंवा विद्या ग्रहण करायची असेल तर त्यांना काय पाहिजे, तस्मात एकेन मनसा, म्हणजे अगदी असं एकाग्र चित्त होऊन फक्त एकच लक्ष है ना, एक हे गुरु नंदन, राईट. काय करायला पाहिजे त्यांनी, भगवान सातोताम पती, कुणाबद्दल ऐकायला पाहिजे, भगवंत जे आहेत ते सातोताम पती आहेत. सातोताम म्हणजे काय, जे शुद्ध भक्त आहेत त्यांचे काय, पती म्हणजे काय, जो सुरक्षता प्रदान करतो, तर त्याला म्हणतात पती है ना. तर भगवंत जे आहे ते सातोतामचे पती आहेत, त्यांचे सुरक्षता प्रदान करणारे, शुद्ध भक्तांना सुरक्षता प्रदान करणारे. तर हे शुद्ध भक्त काय करतायत, श्रोतव्य कीर्तितव्यश्च, तर श्रवण करतात, कीर्तन करतात, ध्येय पूजश्च नित्यदा, म्हणजे काय की सततम के काय नित्यदा, रोज जे आहे ते काय करतात, भगवंताची पूजा करतात, त्यांना जे आहे ते अर्चना करतात आणि पूजस्य नित्यदा, ते रोज स्मरण सुद्धा त्यांचं करतात. ध्येय, ध्येय म्हणजे स्मरण करणे आणि पूज्य म्हणजे पूजा करतात त्यांची, राईट. तर ते इकडेच म्हणतात की जोपर्यंत जे आहे ते धर्म अर्थ आणि जे आहे काम आहे, जोपर्यंत त्यांना आपण भगवंताची सेवाकडे किंवा भगवंताला सेवा करण्यासाठी जोपर्यंत वापर केला नाही, तर ते जे आहे ते फक्त अविद्यामध्येच जे आहे ते आपण मोजू शकतो. आणि म्हणून जे आहे ते ईशोपनिषदचा हा जो मंत्र आहे तो अविद्याच्या प्रतीकडे चाललेला आहे. तर जरा 12वा श्लोक घेऊया का. तर 12वा श्लोक आहे, अंधम तम प्रविशन्ति ये असंभूतम उपासते ततो भूया इव ते तमो या यु संभूतयम रताः. त्याचं जरा ट्रान्सलेशन वाचला, अनुवाद वाचला. जे देवी देवतांची पूजा करतात ते गहन अंधकारात प्रवेश करतात व निर्विशेष ब्रह्माचे उपासक त्याहूनही गहन अंधकारात प्रवेश करते.
तर इकडे शब्द काय आलेला आहे असंभूती, म्हणजे त्याच्याकडे त्यांचं स्वतंत्रच काहीच जे आहे ते त्याला काय म्हणतात एक्झिस्टन्स नाही आहे, स्वतःची काही पण अस्तित्व नाही आहे. बरोबर आहे, थँक्यू माताजी. आणि संभूती म्हणजे काय की भगवंत जे आहे जे स्वतंत्र आहे, आपल्याकडे स्वतःची काय आहे स्वतंत्र अस्तित्व नाहीये. आपण कुणावरती निर्भर आहोत, आपण भगवंतावरती. पण भगवंताकडे आपल्या स्वतःची जी आहे अस्तित्व आहे. तर भगवंत भगवद्गीतामध्ये काय सांगतायत, न मै विदुसुर गणा प्रभवम न महर्षय अहम आदिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. तर हे जे देवी देवता आहेत किंवा हे जे महर्षी आहेत, मुनी आहेत, तर त्यांना माझं जे आहे मूळ माहिती आहे किंवा त्यांना माझे जे काय ऐश्वर्य आहे त्यांना हे माहिती आहे. आणि त्यांना माहिती आहे की आमचे जे मूळ आहे ते कोण आहे. हे सगळे देवी देवतांना माहिती आहे, हे सगळे मुनींना माहिती की आमचं जे मूळ कोण आहे, कृष्ण आहे. आणि कृष्णानेच हे सगळे शक्ती जे आहे हे देवी देवतांना आणि हे मुनींना दिलेले, योगींना दिलेली आहे. आणि जरी यांच्याकडे शक्ती आहे, पण देवी देवतांच्याकडे ती शक्ती जी आहे ती अपूर्ण आहे, सीमित आहे, म्हणजे लिमिटेड आहे त्यांच्याकडे. आणि म्हणून जे आहे त्यांच्याकडे ही शक्ती जी आहे ती पूर्ण नाहीये, तर ते भगवंतालाही पूर्ण जे आहे ते ओळखू शकत नाही. आणि जे आहे आणि भगवंत जे आहेत जेव्हा आपल्या अंतरंग शक्तीच्या माध्यमाने इकडे येतात, तर ते सुविधा कधी ओळखू नाही शकत. तुम्हाला माहिती की इंद्रनी भगवंताला ओळखलं नाही, ब्रह्माने सुद्धा कृष्णाला ओळखलं नाही जेव्हा आले. तर देवी देवता सुद्धा भगवंताला पूर्ण ओळखू शकत नाही. म्हणजे भगवंताने एक वेगळा काहीतरी रूप घेतलं तर ते ओळखूच शकले नाही. ब्रह्माजी ओळखू शकले नाही की अरे हेच माझे स्वामी आहे. इंद्र सुद्धा, आणि ते इंद्र भगवंताबरोबर बगावत करायला निघाले है ना. तर जेवढे हे दार्शनिक लोक आहेत, जेवढे ऋषी लोक आहेत, ते योगी लोक आहेत, ते काय करतात, ते परम सत्याला जे आहे ते जे आहे त्यांचं भेद करतात. छोट्या बुद्धीने जे आहे ते काय करतात की हे परम सत्य जे आहे ते जे आहे ते वेगळं आहे है ना. आणि पण कुठे पोचतात ही लोक, ही लोक जी आहेत ते एका नकारात्मक विचाराकडे ऍक्च्युली पोचत असतात. त्यांच्याकडे जे आहे सकारात्मकचा काही एक थेंबही नसतो. आणि म्हणून जे आहे ते काय करतात, ते विलोभन होतात. आता जसं भगवद्गीतामध्ये सांगितलेले ना, कामस्तथैस्तथैर्हृत ज्ञान प्रपद्यन्ते अन्य देवताः तं तं नियमम् अस्थाय प्रकृते नियत स्वयाः. तर हे जे देवी देवता आहे, ज्यांची जी बुद्धी जी आहे ती भ्रमित झालेली आहे है ना, किंवा ज्यांची बुद्धी जी आहे ते भौतिक इच्छांनी हरवून घेतलेली आहे, आणि त्यांनी शरणागत कुणाला केलेला आहे, देवी देवतांना शरणागत गेलं, तर ते वेगळंच काहीतरी नियम पाळत करत असतात. आणि ते भगवंताला किंवा देवी देवतांना स्वतःच्या मनाने त्यांची पूजा अर्चना करत असतात, जे शास्त्रामध्ये लिहिलेलं नाहीये. आपण उपदेशामृतमध्ये काय वाचलं होतं, आपल्याला आठवते की जे लोक अत्याग्रह करतात, तो वाला श्लोक त्याच्यामध्ये आहे है ना. तर ते त्यांच्या मनाने मन 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 से ही वो लोग जो क्या करते हैं, भगवान की पूजा करते हैं अविधीपूर्वक, विधीने नाहीये. जे शास्त्रामध्ये विधी लिहिलेले त्या विधीने जे आहे ते भगवंताला जे आहे ते पूजा नाही करत. आणि म्हणूनच ते म्हणतात की जोपर्यंत ही भौतिक कल्मश किंवा भौतिक जे आहे काय म्हणतात घाण म्हणतो ना आपण, ते असं म्हणतात, ऍक्च्युली कटू शब्द आहे पण नाही,
जोपर्यंत ती आपण धुवून नाही टाकत ना, तर आपल्याला आपला ओरिजिनल स्वभाव आपल्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच भागवतमध्ये लिहिलेलं आहे, अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. ते म्हणतात की जे लोकांची बुद्धी जी आहे ते हरून गेलेली आहे, म्हणजे त्यांचं जे आध्यात्मिक जी इंद्रिय आहे, तर त्यांनी काय केलेले, त्यांनी जे आहे देवी देवतांचा सहारा घेतलेला आहे, कारण की त्यांना आपली भौतिक इच्छा पूर्ण करायची असते. म्हणून तर लोक गणपतीकडे जातात ना. पहिले आपण सुद्धा गेलो ना गणपतीकडे, मला पास करा, मी 5 नारळ, मी केलेलं आहे सगळं, हे सगळं डोंट वरी. गणपतीकडे जाऊन त्यांनी पास करा 5 नारळ, 5 नारळ है ना. 10वीच्या वेळेस 12वीच्या वेळेस केलेलं आहे हे. किंवा कारण की मम्मी सांगत होते, गणपतीला पाया पडून जा, गणपतीला पाया पडून जा. तर तिकडे जाऊन सगळे हे नवस घेतलेली मम्मीने, माझी मुलगी पास झाली तर 5 नारळ तुम्हाला देईल. आणि मी मम्मीकडे बघती आहे की मम्मी 5 नारळ, फक्त पास होण्यासाठी 5 नारळ, का 11 नाही, का 21 नाही? गप्पस, तुला काय माहितीये, आपली जेवढी परिस्थिती तेवढंच बघून त्याला देणार ना. तर असे सुद्धा आपण केलेले आहे, म्हणजे आपल्या लाईफ मध्ये आपल्याकडे सुद्धा माहिती आहे की आपण काय काय केलेलं आहे. तर आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी मग 5 झाल्यानंतर गणपती बाप्पा कुठे आणि मी कुठे कळणार सुद्धा नाही की काय आहे. आणि मला कधी कधी ना खूप अशी अ, हे सुद्धा येते, दया सुद्धा येते की अरे आपण हे सगळे वैष्णव आहेत है ना, गणपती बाप्पा वैष्णव आहेत, शिवजी वैष्णव आहे, इंद्रचंद्र वायू सुद्धा वैष्णव आहे, देवी सुद्धा वैष्णव आहे. पण जो मान सन्मान त्याला मिळायला पाहिजे ना, तो आपण देतच नाही ऍक्च्युली. वैष्णव म्हणजे काय, दंडवत प्रणाम करायला पाहिजे. कोणी देवीच्या मंदिरमध्ये जाऊन दंडवत प्रणाम नाही, फक्त हात जोडणार. आणि हात जोडून त्यांच्याकडे एक लांब लिस्ट असते त्यांची, हे धनन दे, जनन दे, पुत्रन दे, हे देईन ते देईन सगळं. पण अरे तुम्ही जाऊन वैष्णवांना विचारा ना की प्रगती कशी करणार, तुम्ही आम्हाला मार्ग दाखव, तुम्ही कशी प्रगती केली, आम्हाला प्रगतीचा मार्ग दाखवा तुम्ही. त्या निमित्ताने देवी देवतांकडे लोकांनी जायला पाहिजे, पण त्या निमित्ताने जात नाही, कारण की अविद्या. आता आपल्याला विद्या आली की आपण जातो का देवी देवतांकडे? नाही जात. आपल्याला माहिती आहे की त्यांच्या वरती सुद्धा आहे है ना भगवंत. पण जोपर्यंत नाही माहिती होतं तोपर्यंत तर अविद्यामध्येच होतो ना आपण. आपल्याला वाटत होतं भगवंताकडे जायचं, फक्त मागण्यासाठी जायचंय. ऍटलीस्ट माझ्याकडे तो कन्सेप्शन होता की भगवंताकडे जायचं म्हणजे फक्त मागण्यासाठी जायचं. काय तुम्हाला मागण्यासाठी नाही आहे तर नाहीच जायचं. तू कोण आणि मी कोण, म्हणजे फक्त नाही का एक स्वार्थ आहे म्हणून जायचे. पण तो निस्वार्थ भाव भगवंताकडे कसा जायचंय, मग इकडे येऊन मला कळालं की नाही, फक्तच आपण नाही का घ्यायचं 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 नाहीये, पण ऍक्च्युली आपल्याला द्यायचं 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 आहे. मग त्यांना जे द्यायचे देऊन द्या, नाही दिलं तरी चालेल, पण मी जे आहे आश्लिष्य वा पादरम पिनष्टुमा मत दर्शना मर्मता करोतो वा यथा तथा वा विदधातु लंपटो मत प्राणनाथस्तो एव. हे इकडे येऊन कळालं. न धनम न जनम सुंदरीम कवितां वा जगदीश कामये मम जन्मनि जन्मनीश्वर भवताद भक्ती अहेतुकी त्वयी. आता हे मागायचं आहे आपल्याला भगवंताकडे. पण अविद्यामध्ये होते मी, तर हे माहीतच नव्हतं तर भगवंताकडे का जायचं आहे. तर त्याच्यासाठी खूप ज्ञानची गरज आहे आपल्याला. दादा इकडे काय म्हणतायत की जे लोक ना मनोदार्शनिक लोक असतात किंवा आपल्या मनानेच काहीतरी आपलं भगवंताची भक्ती करत असतात, तर ते म्हणतायत की जेव्हा आपण फक्त मनाने आपण काहीतरी विचार करत असतो है ना, की भगवंत जे आहे ते निराकार असतील किंवा भगवंताकडे जे आहे काही गुणच नसतील है ना, ऍक्च्युली भगवंताचं एक नाव आहे निर्गुण. निर्गुण म्हणजे काय, हे 3 गुण आहे, रजगुण तमगुण आणि सत्वगुण, त्याच्या परे आहे, म्हणून भगवंताचं एक नाव निर्गुण आहे.
पण लोकांना काय वाटतं, भगवंताकडे काही गुणच नाहीये म्हणून त्यांचं एक नाव गुण निर्गुण आहे. कारण की निराकार आहे, तर गुण कुठनं येणार आहे? पण जेव्हा आपण इस्कॉन मध्ये आलो आणि श्रीमद भागवतमचा पहिला श्लोक वाचला आणि त्याच्यामध्ये जे आहे प्रभुपादांनी तात्पर्य आपल्याला दिलं की भगवंत निर्गुण आहे, म्हणजे 3 गुणांचे. हो अच्छा, मला तर असंच वाटत होतं की भगवान निर्गुण म्हणजे त्यांना काही आकार नाही, काही नाही आहे. ते आकार बघायचो आपण, कृष्णाचा आकार बघायचो आपण, सगळं बघायचो. पण म्हणतात की भगवंतांचा आकारच नाही आहे. तर मलाही त्याच्यावरती खूप हे होतं की अरे, सगळे म्हणतात भगवंताला आकार नाहीये, पण आपण बघतोय कृष्ण आहे, बासुरी वाजवतात आहे, त्यांचे एक चांगले चांगले डोळे आहेत, त्यांचे कितीतरी चांगली इंद्रिय आहेत आणि कितीतरी पहिले आहे की मोठे मोठे योगी जे आहेत भगवंताच्या चरण कमलाला प्राप्त करण्यासाठी कितीतरी तपस्या करते, पण त्यांना अजून त्यांचं नखाचं दर्शन झालेलं नाहीये. आणि छोटासा ध्रुव, त्याला लगेच भगवंताचे दर्शन 6 महिन्यामध्ये झाले. मग आता हे, कारण की हे सगळे स्टोरीज आपण लहानपणापासून ऐकत होतो ना, तर इतकं द्वंद्व चाललेलं असतं ना की भगवान आकार आहे का निराकार आहे, भगवान कृष्ण आहे. पण मला एक विश्वास होता की भगवंताकडे आकार आहे, कारण की ते लहानपणामध्ये ना आम्ही ते कृष्णाची मूवी बघितली होती. त्यावेळेस कोण होते ते, रामानंद सागर नाही तर कोण होते, बी आर चोप्रा. त्यांचं ते कृष्ण सिरियल यायची प्रत्येक रविवारी. तर मग ते सिरियल बघून माझ्या डोक्यामध्ये ती ठाम विश्वास बसला की नाही, कृष्णच परम आहे. कारण की ते सगळे जादू, ते नाही का यमुनाने त्यांना मार्ग दिला, मग ते सगळे जेलमध्ये जेवढे ते सैनिक होते ते सगळे झोपले. मला ते इतकं आवडलं तो सीन ना, म्हणजे नाही आता हेच भगवंत आहे. कारण की आणि मम्मीची कॉमेंट्री चाललेली असते पाठीमागनं, बघ बघ बघ, यमुनाने रस्ता दिला भगवंतासाठी, बघ बघ बघ, यमुना खूप जे ते आहेत, ती भगवंताच्या चरणाला जी आहे ती स्पर्श करण्यासाठी ती एवढी तळमळ करते आहे. म्हणजे एवढी यमुना तळमळ करते आहे, नक्की हे ह्याच्यामध्ये काहीतरी असेल. आणि मग नाही का त्याच्यानंतर मग ते काल्या, अगासूर, बकासूर, कंसला मारलं. मग थोडा विश्वास अजून अजून ते लीला ऐकून ऐकून विश्वास खूप माझा ना दिमागमध्ये ते ठसलं की नाही आता भगवंत म्हणजे हेच आहे, त्यांनीच. आणि त्याच्याबद्दल न गणपतीची कुठली लीला, न शिवजीची कुठली लीला, न देवी देवताची कुठली लीला नाही बघितली होती. फर्स्ट काय बघितलं भगवंताबद्दल तर ते कृष्णाबद्दलच बघितलं होतं. तर ते अगदी ठाम दिमागमध्ये बसलं होतं. मग जिकडे तिकडे कृष्णाची मूर्ती आहे ना, म्हणजे तुम्ही ना कॅम्पेत जेव्हा जाणार ना, तर कॅम्प मध्ये एक राम मंदिर आहे. हा, शिंपी गल्लीमध्ये, करेक्ट. ते मेन रोड वरतीच आहे आणि त्याच्या अवतीभोवती एक इंडो फॉरेन स्टोअर्स आहे, एक पुना चीप स्टोअर आहे त्याच्या गल्लीमध्ये. हा, हा त्यांच्या समोरच आहे. तर ते माझी आजी घेऊन जायची आम्हाला. पण तुम्ही बघा तिकडे सगळे देवी देतात, ती आजी आहे ना गणपतीच्या तिकडे जायची, पण मी ना कृष्णाच्या तिकडे नेहमी जायचे. आणि एक आपल्या गुलटेकडीमध्ये ना एक माधव आश्रम आहे, जर का कुणाला माहिती आहे तर, ते क्रिसेंट स्कूलच्या तिकडे. हा, माधव आश्रम आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा सगळे देवी देवता ठेवलेले, कृष्ण बरोबर. पण मम्मी तिकडे घेऊन जायची, आमचे गुजरातीचे सगळे प्रोग्राम्स तिकडेच व्हायचे सगळे. तर मी फक्त कृष्णाला बघायची, ऑलवेज माझं अट्रॅक्शन कृष्णाकडेच असायचं. तर मग मला जसं जसं माझं आकर्षण वाढलं, मला वाटत नाही भगवंत निराकार नाहीच आहे, भगवंताचा आकार आहे. पण ज्यांच्याकडे अल्प बुद्धी असते ते म्हणतात की भगवंत निराकार आहे किंवा निर्गुण आहे, त्यांच्याकडे गुणच नाही आहे. आणि इस्कॉन मध्ये आल्यावर तर जी माझी जी माझी धारणा होती त्याच्यावरती ठप्पा बसला की नाही, बरोबर माझा विचार बरोबर होता की भगवंताकडे आकार आहे आणि भगवंताकडे खूप गुण आहे. म्हणजे पहिल्यांदा मी लेक्चरमध्ये ऐकलं होतं की भगवंताचे गुण प्रत्येक क्षणी वाढत आहेत आणि अनंत शेष अनंत कालपासनं 1000 मुखांनी भगवंताचे गुणगान करत आहे, तरी भगवंताचे गुण बघा किती स्पीड मध्ये वाढत चाललेले आहे की अनंत शेष सुद्धा. तर अजून मला आकर्षण झालं, अरे वा, कितीतरी गुण आहेत. जसं कुणाकडे आपलं आपण बघू दयावान आहे, कृपावान आहे, असा आहे, तो उदार आहे, तसं. पण कितीतरी गुण आहे, अरे किती गुण असतील.
तर अजून माझी क्युरिओसिटी वाढली की किती आहेत. तर मी राधेश्याम प्रभूंनी ऍक्च्युली हे लेक्चर दिलं होतं त्यावेळेस, आणि मी राधेश्याम प्रभूंना प्रश्न केला क्लासच्या नंतर. क्लासमध्ये नाही, पण क्लासच्या नंतर मी प्रभूजी कुठेतरी लिस्ट असेल का याची, भगवंताच्या गुणांची. तुम्ही म्हणतात की अनंत कालपासनं कुणीतरी पुस्तक लिहिली का याच्याबद्दल, की भगवंताची किती गुण आहेत, है ना, काहीतरी लिहिलेलं आहे का कुठेतरी. तर प्रभूजी हसायला लागले त्यावेळेस, की म्हणजे नाही अजूनपर्यंत नाही, पण भागवतम मध्ये आहे आणि भगवद्गीतामध्ये भगवंताचे असे कितीतरी गुण जे आहेत ते लिहिलेले. तुम्ही भागवतम आणि भगवद्गीता वाचा. त्यावेळेस मग प्रभूजीने त्यावेळेस मला तर सांगितलं. तर मग वाचलं आम्ही थोडं थोडं भगवद्गीता, काय समजत नव्हतं पण ठीक आहे वाचत गेलो मग. हा मग इकडे काय म्हणतायत की आता बघा, ते म्हणतात की भगवंत जे आहेत, परम सत्य जे आहे ते निराकार आहे आणि त्यांच्याकडे गुण नाही. पण हे जे नकारात्मक गुण आहे ते फक्त काय आहेत, ते जे आहेत जे म्हणजे हे प्रतिबिंब आहे म्हणतात, की त्याचे उलटे आहेत, है ना. की कुणाला वाटेल की अरे भौतिक गुण आहे, पण हे भौतिक गुणच्या विरुद्ध आहे. ते काय आहे भगवंताकडे, आध्यात्मिक गुण आहे भगवंताकडे. आणि म्हणूनच जे आहे ते काय म्हणतात की अं, अं, आपण जेव्हा हे आध्यात्मिक गुण भगवंताचे जेव्हा जसं जसं आपल्याला ज्ञान मिळत जातं ना, तर तो ज्ञान पर्यंत येतो की भगवंत दोन्ही आहेत. भगवंत साकार सुद्धा आहेत आणि भगवंत निराकार सुद्धा आहेत. जसं एक ट्रक येते आहे, है ना, आणि ट्रककडे खूप मोठी हेडलाईट आहे. तर ती ती जी लाईट आहे ना आपल्याकडे येत चाललेली आहे. आपल्याला काय वाटतं लाईट येते, पण लाईटच्या पाठीमागे एक मोठा ट्रक आहे ते येते, ते आपल्याला दिसत नाही, कारण की आपल्याकडे अपूर्ण इंद्रिय आहेत, पूर्ण इंद्रिय नाही आहे. पण जसं जसं आपली इंद्रिय शुद्ध होत जाणार, तर आपण भगवंताला सुद्धा बघू शकतो, त्यांच्या ब्रह्मज्योतीला सुद्धा आपण बघू शकतो, कारण की भगवंताच्या शरीरामधूनच ती ब्रह्मज्योती निघती आहे. एक तेज निघतंय, तीच ब्रह्मज्योती आहे. तर मग आपण बघू शकतो की ह्या तेजच्या पाठीमाग एक व्यक्ती जे आहे ते उभे आहेत आणि ते कृष्ण आहेत. तर म्हणून जे आहे भगवंताचं एक स्वरूप भ्रमण आहे, दुसरं परमात्मा माझ्या हृदयामध्ये जे बसलेले आहेत आणि भगवान सुद्धा आहे. तर भ्रमण आणि परमात्माचा साक्षात्कार पर्यंत आपण पोहोचू शकतो, पण भगवंताचा जो साक्षात्कार आहे तोपर्यंत पोहोचण्यासाठी थोडं आपल्याला मेहनत करावी लागेल. आणि म्हणूनच ते जे आपल्या मनोधर्माने किंवा जे आहे ते आपल्या मनाने भगवंताचं काही पण व्याख्या देतात, तर त्यांना वाटतात की भगवंत जे आहे ते काय आहे, निराकार आहे. आणि त्यांना ते भगवंत जे आहे ते साकार रूपमध्ये ते एवढं कळत नाही आहे, है ना. अजून एक त्या लोकांना हेही नाही कळत आहे की भगवंताच्याकडे एक शाश्वत स्वरूप आहे. कारण की आपल्याला इकडे वाटतंय की अरे हा माणूस जन्माला आला आणि याला मृत्यू झाला, तर त्याची शाश्वतता संपली, आता गेला तो. पण त्यांना हे माहित नाही की भगवंताकडे एक शाश्वत स्वरूप आहे, त्यांच्याकडे दिव्य गुण सध्या आहे आणि ते सदैव आनंदमध्ये सुद्धा राहतात. तत् आणि आनंद भगवंताकडे हे सगळे आहेत. आणि हे जे देवी देवता आहेत, जे देवी देवता आणि जे ऋषी मुनी आहेत, ते भगवंतावरतीच निर्भर आहे, त्यांच्या पॉवरसाठी, है ना, त्यांच्या शक्तीसाठी जे भगवंतावरतीच निर्भर आहे. आणि म्हणून जे आहे जेव्हा भक्त लोकांना कळतं की भगवंतच आहे हे शक्तींचा स्तोत्र किंवा काय म्हणतात त्याचा सोर्स आहे, मूळ आहे, तर लगेच जे आहे भक्त लोक काय करतात, भगवंताला शरणागत करतात आणि त्यांचे अनन्य भक्त होऊन जातात. कारण त्यांना माहिती आहे की भगवंत एक व्यक्ती आहे आणि सगळंच त्यांच्यामधनच येत आहे, आम्ही सुद्धा भगवंतामधनच आहे. आणि ही जी भक्त आहेत ते निरंतर जे आहेत ते भगवंताची सेवा करतात, जे सेवा करायला पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही आता बघा ना, हे जे भगवद्गीतामध्ये जो श्लोक दिलेला आहे 7.20 आणि 7.21 मध्ये लगेच भगवंत काय म्हणतात की 7.20 आणि 7.21 काय श्लोक आहे,
हा, यो यो यम या यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धया, ते श्रद्धानी जे आहे, श्रद्धा अर्चितुम इच्छती, जे श्रद्धानी जे आहे ते अर्चना करतात, तस्य तस्याचलम श्रद्धम ताम एव विदधामि अहम. हा, तर तिकडे काय म्हणतायत की मी सगळ्यांच्या हृदयामध्ये जे आहे काय आहे, परमात्माच्या रूपमध्ये स्थित आहे. जसं कोणी इच्छा केली कुठल्याही देवी देवतांची पूजा करण्यासाठी, तर मी त्याची श्रद्धा वाढवतो त्या देवी देवतामध्ये, कारण की इनडायरेक्टली माझीच ती पूजा करतायत देवी देवताच्या माध्यमाने. पण आपल्याला लांब रस्ता का पकडायचा आहे ना? जर का आपल्याला इकडनं कॅम्प मध्ये जायचं आहे तर आपण शॉर्टकटनी जातो ना, लांब रस्ता नाही पकडणं की चला मी जे आहे ते धनकवडीवरनं गोल गोल फिरून मग मी कॅम्पच्या मंदिरला जाणार. लांबचा रस्ता कशाला, आपल्याकडे शॉर्टकट आहे ना, खडी मशीन चौकानं सरळ आपण कॅम्पमध्ये पोहोचू शकतो. तर भगवंत म्हणतात की मी त्याची श्रद्धा जी आहे ते अजून वाढवतो आणि ते जे आहे ते जे आहे ते माझीच पूजा ऍक्च्युली करतायत, पण त्यांना अविधीपूर्वक माझी पूजा करतायत. तर लोक देवी देवतांची पूजा अर्चना करत करत राहतात, पण ते म्हणतात की हे सगळे आहेत जे ते अल्प बुद्धीचे आहेत किंवा कमी बुद्धीची लोक आहेत, जे ऍक्च्युली देवी देवतांची जी आहे ती उपासना करत आहेत. आणि हे जे देवी देवतांची उपासना करतात तर ते भ्रमित झालेले आहेत. हे भ्रमित कसे झाले, तर कारण की त्यांची खूप प्रबळ इच्छा आहे इंद्र तृप्ती करण्यासाठी, म्हणून ते देवी देवतांकडे जातात. चला थोडं थोडं काहीतरी मुसीबत आली, चला जावा, की थोडं आपलं पैशाचा प्रॉब्लेम आहे, थोडं काहीतरी आहे ना, आपला ह्याचा प्रॉब्लेम आहे, धंदाचा प्रॉब्लेम आहे, याचा प्रॉब्लेम आहे. तर फक्त आपल्याला देवी देवता आपल्याला फक्त क्षणिक प्रॉब्लेमचं समाधान देतील, पण जो आपला मेन प्रॉब्लेम आहे जन्म मृत्यू जरा व्याधी, त्याच्यातनं ते लोक बाहेर नाही काढू शकत आपल्याला. त्याच्यामधनं फक्त भगवंतच जे आहे आपल्याला बाहेर काढू शकतात. म्हणून ईशोपनिषद काय सांगतात की आपल्याला जे आहे ते क्षणिक आराम नाही पाहिजे आपल्या कष्टांमधनं, पण आपल्याला जे आहे ते परमनंट आराम पाहिजे आहे. आणि ते परमनंट आनंद जे आहे ते फक्त भगवंतच देऊ शकतात. बाकी कोणाकडे तेवढी क्षमता नाही आहे. बाकी ते सगळे जेवढे देवी देवता आहेत है ना, काय म्हणतात, आ आ ब्रह्मा भुवनान लोक पुनरावृत अर्जुन मामुपेत तू कोणते पुनर्जन्म न विद्यते. तर ब्रह्मापासून ते इकडे जे मुंगी आहे सगळ्यांकडे जे आहे काय आहे, दुःख आहे, आणि सारखे ते काय करतात, जन्म मृत्यूच्या चक्करमध्ये फिरतात. पण माम उपेते तू कोणते पुनर्जन्म, जो माझी है ना, जो माझ्या धाम मध्ये येतो त्याला पुनर्जन्म नाही मिळत, तो नेहमी माझ्या धाम मध्येच राहतो. म्हणून जे आहे ईशोपनिषद तेच म्हणतायत की जे लोक देवी देवतांची पूजा करतात त्यांना भौतिक ग्रहांकडे त्यांचं गंतव्य असेल, आणि तरी ते जे आहे ते कुठे जातील, ते अंधकारमध्येच आहेत. ते सगळे ग्रह, भौतिक ग्रह सुद्धा अंधकारमध्ये आहेत, कारण की त्याच्यामध्ये जनलोक, तपलोक, महारलोक, ब्रह्मलोक तिथपर्यंत काय आहे, अंधकारच आहे. आणि मग वैकुंठ लोक, वैकुंठ लोक आणि आपली जे आहे ते काय आहे, नाही, जी बॉर्डर लाईन आहे ना, जी आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगतची मध्येची जी बॉर्डर लाईन आहे ना, तर ती आहे ब्रह्मज्योती. ती ब्रह्मज्योती आहे. आणि मग त्या ब्रह्मज्योतीला पार करून मग वैकुंठ आहे, आणि वैकुंठच्या वरती मग काय आहे ते हे आहे गोलोक वृंदावन आहे. तरी जे हे आहे, हे जे देवी देवताची उपासना करतात त्यांचं जे गंतव्य आहे, जे जिकडे जातील ते अजून अंधकारमध्येच जातील. कारण की हे सगळं भौतिक जगत जे आहे ते काय आहे, भौतिक पदार्थांनी झाकलेलं आहे है ना. जसं नाही का, एक आपलं नारळ आहे इकडे है ना, तर त्याच्यामध्ये काय आहे, बाहेरचं जे आहे आतलं जे आहे आणि ज्याच्यामध्ये पाणी आहे, तर ते याच्यावर त्याचं जे आहे तुलना केलेली आहे. तर जे आहे
कृष्ण लोक जे गोलोक वृंदावन जे आहे तिकडे भगवंत जे आहे तिकडे आहेत, तर कृष्ण कधी गोलोक सोडत नाही. आणि त्याचे सगळे पार्षद सुद्धा तिकडेच राहतात. ते सुद्धा काय आहेत, दिव्य आहेत. भगवंत सुद्धा दिव्य आहे. आणि भगवंत जे आहेत सर्व सर्व जागी व्यापित आहेत. तिकडे आता तुम्हाला माहिती आहे 7व्या अध्यायामध्ये नाही का ते ना 7वे नाही सॉरी 15व्या अध्यायात आहे. कुठला तो श्लोक आहे, न शशांको न पावक यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम, है ना. ममेवांच्या जीवलोकी जीवभूत सनातन, नाही मन षष्टानी इंद्रियानी पृथ्थानी कर्षती आणि शरीरे यन वापनोती, नाही ते त्याच्या अगोदर अजून एक आहे, न तद भासते सूर्य न शशांक न पावको यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. तर त्या धाम मध्ये न सूर्य न चंद्र नाही आहे. का? कारण की भगवंताचं तेज एवढं पॉवरफुल आहे की तिकडे ना दिवस आहे ना रात्र आहे. तिकडे ना भूतकाळ आहे ना भविष्यकाळ आहे. तिकडे फक्त वर्तमान काळ आहे. आता वर्तमान काळामध्येच आपण आनंद घेत असतो ना. भूतकाळामध्ये घेतो का आनंद? नाही घेत. भविष्याचा आनंद घेऊ शकतो का? नाही. भविष्याची फक्त चिंता असते आणि भूतकाळचा पश्चाताप असतो. तर एक आहे पाठीमागे पश्चाताप आणि पुढे काय आहे, चिंता. और चिंता क्या है, चिता की तरह है. मग कशाला ना, मग आता जे आपलं वर्तमान काळ आहे तर तिकडे वर्तमान काळ आहे, तिकडे भूतकाळ आणि भविष्यकाळ नाहीच आहे. तिकडे काळचा प्रभावच नाही आहे त्या धाम मध्ये. तर ते तेच म्हणतात की जे आहे ईशोपनिषद मध्ये हेच सांगतात की भगवंताचं धाम जे आहे त्याचे काय काय गुण आहेत. आणि काही लोक जे आहेत म्हणतात की अरे धरती पे बहुत प्रॉब्लेम आहे, चलो हम चंद्र पे चले जाते. पण प्रॉपर म्हणतात की आपल्या जीवनाचे जे प्रॉब्लेम आहेत तर ते चंद्रावर जाऊन ते काय आपण हे नाही करू शकणार, समाधान नाही मिळू शकणार. आपण जिकडे आहे तिकडेच बसून जे आहे आपल्याला काय करायला पाहिजे, भगवंताची भक्ती करून आपला हा जो टेम्पररी प्रॉब्लेम आहे त्याला जे आहे ते काय आहे सोडून जे आहे आपल्याला पुढे जायला पाहिजे. आणि म्हणूनच इकडे ऍक्च्युली म्हणतायत की देवी देवतांची उपासना करून जे आहे आपण छोटे छोटे जे आहेत ते वरदान प्राप्त करतात. पण जे मोठं वरदान जे आहे जो भगवंत देऊ शकतात, भगवंताकडे जे आहे मोठं वरदान आहे. आणि भगवंताकडे काय मोठं वरदान आहे, भगवंत स्वतःला देतात आपल्याला. पण सगळ्यांना नाही मिळत. पण ते म्हणतात भक्ती खूप दुर्लभ आहे ना. आपण भक्ती रसामृत सिद्धू मध्ये बघा की सुदुर्लभ आहे. का भक्ती सुदुर्लभ आहे? कारण की जर का भगवंताने भक्ती खूप अगदी सहजपणे आपल्याला दिली तर भगवंत जे आहेत आपल्या खाली येतील. म्हणजे काय, आपण जसं नाचवणार भगवंत आपल्या इशाऱ्यावरती नाचतील. तर ते कुणाच्याच इशाऱ्यावरती का नाचतील? युद्ध मैदानावरती जेव्हा अर्जुनला लढाई करायची होती तर भगवंतांनी कुठला स्थान घेतलं होतं? ड्रायव्हर. त्याला इंग्लिशमध्ये शॉफर म्हणतात. तर रथचा सारथीचा हे घेतलेला होता. तर भगवंत आपल्या भक्तासाठी काही करू शकतात, कुठलेही नियमन उलट टपालट करू शकतात. पण भगवंताला इम्प्रेस करायचं ते जरा अवघड आहे. कारण की का, कारण की एकदा इम्प्रेस झाला तर भगवंत आपल्या खाली येते. म्हणून लवकर भगवंत जे आहे ते भक्ती देत नाहीये. आणि आपल्या भक्तांकडे तर काय मुक्ती आणि भुक्ती आपल्या दारावरती थांबलेली आहे की मी तुमची सेवा कशी करू. पण आपल्याला भुक्ती मुक्ती नाही पाहिजे, आपल्याला भक्ती पाहिजे आणि ती सुदुर्लभ आहे. तर म्हणून जे आहे की देवी देवतांच्या चक्करमध्ये पडायचंच नाहीये. आपल्या लोकांना असं समजायचंय. कधी कधी ना लोक नवीन नवीन लोक येतात ना तर आपण त्यांची श्रद्धा आपण नाही करू शकत. म्हणजे मी तरी सांगते तुम्ही गणपतीचं सुद्धा करा आणि कृष्ण सुद्धा करा आणि हळूहळू मग कृष्णामध्ये श्रद्धा ज्या वाटत मग गणपती आणि देवी देवतांमध्ये ती श्रद्धा जरा हळूहळू कमी होऊ लागते. आणि आपण बघा ना, हा जो भगवद्गीताचा जो ज्ञान आहे किंवा भगवंताबद्दल जो हा ज्ञान आहे भगवद्गीतामध्ये भगवंत स्वतः सांगतायत त्यांच्याबद्दल की जे आहे हा जो ज्ञान आहे तो
परंपरेनेच घ्यायचा आहे. जेव्हा आपण म्हणतो ना आचार्य उपासना, तर म्हणतात की आचार्य आपल्याला सांगतील की जे आहे कुणाची शरण घ्यायची आहे. आणि हे जे ज्ञान येते ते परंपरामध्ये ज्ञान येत आहे है ना. तर आपल्याला जे आहे ते गुरुच्या शरणमध्ये जाऊन जेव्हा आपण आज ऍक्च्युली रेवतीपती प्रभू आज एक खूप चांगलं स्टेटमेंट केलं त्यांनी. ते म्हणतात की गुरु आहे ना कशाने प्रसन्न होतात माहितीये, की तुम्ही लाखोन लाख डोनेशन दिले ना मंदिरात त्याच्याने गुरु प्रसन्न नाही होत. ते म्हणतात की तुम्ही कितीही पण जे आहे आपला श्रीमंतपणा दाखवला का किती केलं ना त्याच्याने नाही. गुरुची ऍक्च्युली इच्छा अशीच असते. गुरु त्याच्याने सर्वात जास्त प्रसन्न होतात की तुम्ही साधना भक्ती जेव्हा चांगली करतात तर गुरु त्याच्याने प्रसन्न होतात. बुक डिस्ट्रीब्युशन आहे कारण की ते साधना भक्तीच्या अंतर्गतच ऍक्च्युली येते बुक डिस्ट्रीब्युशन. पण गुरुची सर्वात पहिली इच्छा आहे की माझा जो शिष्य आहे तो साधना भक्ती कार्यकोट प्रमाणे करतोय की नाही. आणि जेव्हा आपण साधना भक्ती चांगली केली तर आपल्या बँक बॅलन्स मध्ये काहीतरी जमा झालेलं आहे, तर मग गुरु आपल्याला मदत करतील भगवतधाम घेऊन जायला. पण आपल्याकडे बँक बॅलन्सच नाहीये तर कुठल्या तोंडाने गुरु सुद्धा आपल्याला भगवतधाम घेऊ शकतो. आणि गुरुकडे ती क्षमता आहे भगवतधाम घेऊन जाण्याची. पण न आपण साधना भक्ती नीट केली, न सेवा नीट केली, न ग्रंथांचा अध्ययन नीट केलेला आहे, मग कसं घेऊन जाणार गुरु आपल्याला भगवतधाम मध्ये. तर मग हे ज्ञान जे आहे ते परंपरामध्ये आलेलं आहे. आणि जेव्हा आपण आचार्यांच्या जे आहे निर्देशानुसार आपण जे पालन करतो तर मग ते आचार्य आपल्याला काय करतात, आपल्याला भगवतधाम घेऊन जाऊ शकतात. म्हणून आखरीमध्ये काय लिहिलेले की हे जे तथाकथित धार्मिक लोक आहेत नाही का, काही लोक हे काहीतरी बांधतील ते बांधतील ना धर्माच्या नावाने, पण त्यांना माहीतच नाही आहे की धर्म एक्झॅक्टली काय आहे. आणि दुसऱ्यांनाही अधर्माच्या मार्गावरती घेऊन जातात है ना. तर इकडे आपलं जे आहे ते 12व सुद्धा समाप्त झालं. 12वा श्लोक. आता ऑनलाईन ज्यांच्याकडे काही आपलं असेल प्रश्न तर विचारू शकता आपण. रेश्मा वालंज कोण आहे? अच्छा एक सेकंड, मी जरा स्नॅपशॉट घेते आणि अटेंडन्स पाठवून देते आपल्या बाहेर मुलांना. आपले स्नेहा तळेंचं कुठे अटेंडन्स शीट कोणाकडे? जरा स्नेहा तळेंचं नाव लिहा ना. स्नेहा तळे, रसखान प्रभू. हा रसखान प्रभू झालं. हरे कृष्ण माता रसखान प्रभू आहे. आपण शैलसुता माताजींचं नाव बोला. शैलसुता माताजी ते सुद्धा नाही त्यांचे. शैलजा काटकरच. हा शैलजा काटकरच्या नावाने लिहिता तुम्ही? हा नाही शैलसुता पण मोबाईल मध्ये काटकर. शैलजा काटकर. हा. आणि रेश्मा वालंज लिहिलेले. आणि हे रीड कोण आहे? ड्युईल माताजी सुप्रिया राधिका माताजी. सुप्रिया राधिका वाडेकर वाडेकर प्रभूजी. अपो 12 कोण आहे? अपो 12 कोण आहे? पौगंड लीला दास. हो पौगंड लीला प्रभू. हा लीला प्रभूचं नाव लिहा. तुमची मिसेस कुठे आहे? श्यामलीला देवीदास जी. श्यामलीला माताजी कुठे? जरा व्हिडिओ ऑन करा ना. व्हिडिओ का ऑन नाहीये?